नमस्कार मंडळींनो, बरेच दिवसापासून मी व्हिडिओ दाखवला नाही. माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी काय कारणाशिवाय तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकले नाही. आणि आजपासून परत मी रेसिपी टाकायला सुरुवात केली आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. चला मग आज बनवायचे पावभाजी. त्याचं साहित्य बघून घ्या. शिमला मिरची, फ्लावर, बटाटा, वाटाणा आणि एक बीट, कलरसाठी बीट आणि टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट. थोडंसं तेल टाकून घ्यायचं, भाज्या चिटकू नये म्हणून. बटाटा, फ्लावर, शिमला मिरची, गाजर, वाटाणा, थोडंसं बीट, कलरसाठी बीट टाकायचं. थोडंसं पाणी घालायचं आणि 3 शिट्ट्या किंवा 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. शिट्ट्या होऊ द्या. मला फक्त तुम्हाला शिट्टी झाल्यानंतर थंड झाल्यानंतर मग पुढची प्रोसेस दाखवते. टोमॅटोची प्युरी, अद्रक लसणाची पेस्ट आणि मॅश केलेली भाजी, बटर, तेल. आता आपण कृतीला सुरुवात करूया. तेल, एक चमचा बटर, कांद्याची पेस्ट टाकूया. कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या. कांद्याचा वास जाईपर्यंत कांदा परतून घ्या. टाकून तेल सुटेपर्यंत भाजायचं. त्याच्यामध्ये 1 चमचा कस्तुरी मेथी तवावरती चोळून घ्यायची आणि सेपरेट तेल झाले साईडला आणि भाजी टाकतो. मिक्स केलेल्या भाज्या मॅश केलेल्या त्याच्यात टाकून घ्यायच्या.
चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मला घट्ट वाटते म्हणून मी थोडंसं पाणी टाकते. एवढं तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे. उकळून एक दोन वेळा उकळी फुटेपर्यंत तिला राहू द्यायची. नंतर वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि बटर घालायचं. पावभाजी मसाला 2 चमचे घालायचा. गार्निशिंगसाठी कोथिंबीर, वरून बटर,